नमस्कार, विशेष बातमी समोर येते आहे। धार्मिक वातावरण असलेल्या पारेनगरीमध्ये चंपाष्टमीचा उत्सव खंडेरायावर हळदीची उधळण पुण्यनगरीत लोटला भाविकांचा जनसागर। महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा देवाचा चंपाष्टमी उत्सव सांगोला तालुक्यातील भक्तिमयाने सजलेल्या पारे या गावामध्ये मोठ्या उत्साहात चंपाष्टमी उत्सव साजरा केला जातो। यंदाही सोमवार दिनांक 2 डिसेंबर पासून ते आज 7 डिसेंबर पर्यंत सुरू होता। त्यामुळे हा चंपाष्टमी उत्सव खंडोबा भक्तांना पर्वणीय ठरणार आहे। या चंपाष्टमीला श्री खंडोबांचा मार्कंड भैरव अवतार प्रकट झाला व मणिमल्ल दैत्यांचा संहार केला व सर्व देवदेवतांना वरदान लाभलं, म्हणून चंपाष्टमी महोत्सवाचं महात्म्य खूप मोठं आहे। कुलधर्म कुलाचार्य तळी भांडार करण्याची खंडोबा भक्तांची प्रथा तेव्हापासूनच सुरू झाली आहे। महाराष्ट्राच्या विविध भागात हा उत्सव साजरा करण्यात येत असतो। धार्मिक वातावरण असलेल्या पारेनगरीमध्ये हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन गेल्या 22 वर्षांपासून हा उत्सव साजरा करीत आहेत। पहिल्या दिवशी घटस्थापना करून खंडोबा देवाला अभिषेक पूजा घालून उत्साहात आरंभ करण्यात आला। दररोज खंडोबाची आरती सकाळी 9 वाजता व सायंकाळी 7 वाजता करण्यात आली। त्यानंतर दररोज सायंकाळी विविध भागातील पारंपरिक वाघ्या मुरळींचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। चौथ्या दिवशी या चंपाष्टमीचे प्रमुख आकर्षण असणाऱ्या पारंपरिक वाघ्या मुरळी पार्टीच्या चालक वसंत वाघेसह सुरेखाताई यांनी पारंपरिक कलेतून भक्तजनांना अक्षरशः सुमारे 4 तास भरपूर मनोरंजन केलं। शेवटच्या दिवशी 7 डिसेंबरला सकाळी 9 वाजता देवांचा लंगर तोडणे, घट उठवणे असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। त्यानंतर पारे गावातून येळकोट येळकोट जय मल्हार अशा विविध जयघोषात भंडाऱ्यांची उधळण करीत भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली होती। यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील भाविक भक्त उपस्थित होते। त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम हे आयोजित करण्यात आला होता। हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला आहे। धन्यवाद। पाहत रहा CBS न्यूज मराठी।